दुर्गा सप्तशती अध्याय 11. ओम ऋषिरुवाच. देवी वदी शुंभ महासुरेंद्रा इंद्रादिवन्नी करुणी समोरा कात्यायनी शिशूर स्तोत्र गाती त्याचे प्रसानन देई कांती. देवी विनम्रास प्रसन्न व्हावे मात्या जगा सर्व सुखी करावे. विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला आधीश्वरी तू चराचराला. आधारभूता जगतास एक मही स्वरूपा स्थित तू अशोक. शौर्या असीमत्व पार नाही पाणी जगा तृप्ती तुझे होई. तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मूलाग्र विश्वा परमातु माया. मोहित द्वाया जगतास केले मोक्ष तुवा लोक कितीक नेले. विद्या समजता तू एक देवी स्त्रिया तुझे रूप जगी अनेक. तू एक व्याप्ती सगळा जगाला वाणी पराशुद्ध तू न तुझ्या स्तवनाला. सर्वभूत स्थिता देवी स्वर्गमुक्त प्रदायिनी स्थवाया योग हे स्तोत्र उक्ती अन्ये न याहुनी. सर्वांच्या बुद्धिरूपाने हृदयी तू अधिष्ठित सर्वापवर्ग दे देवी नारायणी नमोस्तुते. कलाकाष्ठादिरूपाणे परिणाम प्रदायिनी विश्वनाशोत्तरे शक्ते नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सृष्टीत स्थिता विनाशा हे शक्ती भूते सनातनी गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते. शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्थित्री हरिदेवी नारायणी नमोस्तुते. हंसयुक्त विमानस्य ब्रह्मांड रूपधारिणी कोशांबरक्षिणी देवी नारायणी नमोस्तुते. त्रिशूलचंद्रादि हरे महावृषभवाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमोस्तुते. मयूर कुक्कुटवृत्ते महाशक्ती धरे नगे कौमारी रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते. शंखचक्र गदा शारंग ग्रहित परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते. हाती उग्र महाचक्र दाढेवरी वसुंधरा वरुहारूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते. नरसिंहरूपिणी उग्रा दैत्यनाशार्य उद्यमी त्रैलोक्यत्राणसहिते नारायणी नमोस्तुते. किरीटिनी महावज्रे सहस्रनयनोज्ज्वले वृत्तप्राणहरे ऐन्द्री नारायणी नमोस्तुते. शिवदूतीस्वरूपेण हृद्य दैत्य महाबले घोररूपे महारावे नारायणी नमोस्तुते. दृष्टकरालवदने शिरोमालविभूषणे चामुंडे मुंडमथने नारायणी नमोस्तुते. लक्ष्मी लज्ज महाविद्ये सृष्टिपुष्टी स्वदे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते. मेधे सरस्वती वरे भूती ब्राह्मवी तामसी पावावे नियते ईशे नारायणी नमोस्तुते. सर्वरूपवे सर्वेश्वे सर्वशक्ती समन्विते भयात रक्षी हे देवी दुर्गे देवी नमोस्तुते. ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रयभूषित सर्व भयातुनी रक्षो कात्यायणी नमोस्तुते. ज्वाला कराला अत्युग्र सर्व संहारकारिजो त्रिशूल भद्रकालीचा हरो भय नमोस्तुते. नाशवी तेज दैत्याचे आपुल्या ध्वनीच्या स्वरे पापनाशवोती घंटा रक्षो माता जशी सुता. सुशोभित खडग हाती दैत्याचे रक्तमांसजा चंडिके शुभतेने हो प्रणाम तुझा आमुचा. आरोग्य लाभो तू तुष्ट होता इच्छा अपूर्ण तू रुष्ट होता. आश्रित जेतन विपत्ती त्यांना त्वतशिश्रितांचे बळपीडितांना. येणे विदित्वा रणरंग केला हा दैत्य सिंधू क्षणी आटविला. रूपाधरोनी बोधात्ममूर्ती केली लीला त्वा करी कोण व्यक्ती. विद्येत शस्त्रात विवेक ग्रंथा वेदादिवाक्यात तुझीच संस्था. ममत्व गर्तेत महदंतकारी तू चाळविसी भ्रमी वृष्टी सारी. जेथे अतिउग्र विषारी नाग तेथे रुपुडाकू महाक जाग. दावानली सिंधूत सोबतीशी तू रक्षिसी या सकळा जनासी. विश्वेश्वरी पाळसी तूच विश्व विश्वात्मिके धरसी तूच विश्व. विश्वासवंदा तुझ नम्र होती ते धैर्य विश्वी सकळास देती. व्हावे प्रसन्न परिपालिने शत्रुहंते रक्षी सदा रिपुभयात आम्हा समर्थे. पापास नाश करुणी सुखवी जगाला उत्पात पाक शमवी जन आपदाला.
पाव आम्हा विनम्रांना देवी विश्वार्थ हारिणी, त्रैलोक्य पूजनीय तू सर्वाशी वरदान दे. देवी उवाच, वर मागा देवतांनो, इच्छा जे तुमचे मनी, सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्यतो. देवता उवाच, सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर, आमुचे वैरी जे कोणी नाश त्यांचा करी सदा. देवी उवाच, वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये, शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण. नंद गोपग्रही तेव्हा यशोदा गर्भिणी जन्मुनी, विद्वांचला राहुनी वदीन दैत्य मी तिथे. रौद्रावतार घेहुनी पुन्हा पुढे भूमीवरी, वैप्रचित्त नावाचे दानव मज मारणे. वदता तया दैत्यासी क्रोधावश मुखामध्ये, डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका. तेव्हा ते देवता स्वर्गी मृत्यूलोकात मानव, रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा. शतवर्षे अनावृष्टी जेव्हा होईल भूमिशी, मज होणे अयोनिजा जविती मुनी जे मज. पाहिन शतनेत्राणे मुनिजना मी ते क्षणी, कीर्तनी गातील तेने शताक्षी म्हणून मला. तत्काळी जे मम देही शाक उत्पन्न होतील, अवृष्टितोवरी लोका देतील प्राणदान ते. शाकंभरी नाम माझे होईल तेव्हा भुवरी, त्या अवतारी मी नामे वदीन दैत्य दुर्गम. दुर्गा देवी महाख्याता तेने पावेन नाव मी, भीमरूप हिम प्रांती मजे येणे असे पुन्हा. रक्षावया मुनी वृंदा वदीन राक्षसास मी, भक्तीने नम्र होऊनी स्तवतील मुनी मज. भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भुवरी, अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल. त्रिलोकाच्या हितासाठी षटपद भृंग होऊनी, तया महादैत्या लागी होईन प्राणहंती मी. ब्राह्मणे नाम घेऊनी स्तोत्र गातील ते जन, पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा. अवतरुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूचा, ओम श्री अच्युत विरचितया ओ प्राकृत भावार्थ टिकाया. मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे, देवी महात्म्य 11 अध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.